श्री स्वामी समर्थ. आपल्या जीवनात अंधार, शंका, चिंता आणि संघर्ष असतो, पण त्या सर्वांवर मात करणारा एकच प्रकाश, तो म्हणजे गुरूचा प्रकाश. आपण आज उलगडणार आहोत एक दिव्यदार, गुरुचरित्र सारामृताचा पहिला अध्याय, गुरुमहिमा. हे केवळ शब्द नाहीत, हे आहेत अनुभव, कृपा, भक्ती आणि मोक्षाचा मार्ग. तर चला एकत्र अनुभवूया प्रत्येक श्लोकामागील खोल आध्यात्मिक अर्थ, जो आपल्या मनाला शांती आणि आत्म्याला दिशा देईल. श्लोक पहिला. श्री गणेशा, श्री सदानंद, श्री सच्चिदानंद, श्री नृसिंह सरस्वती तुका द्वारा वंदनः. याचा अर्थ प्रत्येक आध्यात्मिक कार्याची सुरुवात श्री गणेश वंदनाने होते. येथे लेखक तुका आपल्या सर्व गुरूंना वंदन करत आहेत. सदानंद म्हणजे सतत आनंद राहणारा गुरु, सच्चिदानंद म्हणजे सत्य, सत, चैतन्य म्हणजे चित आणि आनंद स्वरूप गुरु, नृसिंह सरस्वती हे त्या सर्वांचा मूर्तिमंत साकार. म्हणजेच हा ग्रंथ केवळ एका व्यक्तीबद्दल नाही, तर हा परब्रह्मरूप गुरूंचं साक्षात्कार आहे. श्लोक दुसरा. पाहता पाहे न दिसे, अंधार तया पडे, गुरुकृपेने पाहे तो एक प्रकाशे उजळे. या श्लोकाचा अर्थ आहे, स्वतःचे डोळे असूनही आपण सत्य पाहू शकत नाही, कारण ज्ञान नसल्यामुळे अज्ञानाचा अंधार आहे. पण गुरुची कृपा म्हणजे आत्मज्ञानाचा दिवा, ज्याच्या प्रकाशात जीवनाचा खरा मार्ग दिसतो. हे दर्शवतं की गुरुच बोध देतात ते दृष्टी नाही तर दृष्टिकोन देतात. तिसरा श्लोक आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. या श्लोकाचा अर्थ आहे, गुरु म्हणजे केवळ शिक्षक नव्हे, ते त्रिमूर्तीचं मूर्त स्वरूप आहेत. गुरु ब्रह्मा, कारण ते आपल्यात नवीन नवीन संस्काराची निर्मिती करतात. गुरु विष्णू, कारण ते जीवनाचा आधार आणि पालनकर्ता होतात. गुरु महेश, कारण ते अहंकार ज्ञान नष्ट करतात. गुरु हे साक्षात परब्रह्म आहेत. श्लोक चौथा. गुरु वाचून न ज्ञान, गुरु वाचून न मोक्ष, गुरु वाचून न भक्ती, गुरु वाचून न शक्ती. याचा अर्थ आहे, गुरुशिवाय शुद्ध ज्ञान मिळत नाही, गुरुशिवाय भक्तीचं खरं रूप समजत नाही, गुरुशिवाय मोक्ष मिळणं अशक्य आणि गुरुशिवाय अंतर्मनाची शक्ती जागृत होत नाही. हा श्लोक सांगतो, गुरु म्हणजे द्वारपालक आहेत. श्लोक पाचवा. गुरुचरित्र ही गंगा, वाचता तोये पावन, पदा तेथे लाविता उद्धरले जीवजन. याचा अर्थ आहे, गंगेचं पाणी जसं शरीर शुद्ध करतं, तसंच गुरुचरित्र वाचून आत्मा शुद्ध करतो. गुरुचरित्रात पद म्हणजे फक्त श्लोक नाहीत, ते गुरूंचं चरणकमळ आहे. त्याच्यात श्रद्धा ठेवली तर जीवन उद्धरलं जातं. गुरुचरित्र हे ग्रंथ नाहीत, ती गुरुकृपेची गंगा आहे. श्लोक सहावा. गुरु बिना कोण तरी तारणा, गुरु विना नाही भर पारणा. या श्लोकाचा अर्थ आहे, संसार म्हणजे एक महासागर आहे. दुःख, मोह, कामना आणि अज्ञान याच्या लाटा आपल्याला बुडवत असतात. त्यातून गुरुच नौका होऊन आपल्याला पार पोहोचवतो. हा श्लोक सांगतो, गुरुशिवाय कोणीही जीवन नौकेचा खरा खलाशी नाही. श्लोक सातवा. नम्र भावे वाचा वंदावी, अंतरी भक्ती उगमावी. याचा अर्थ आहे, गुरु फक्त शब्दात लाभो, आत्माराम सुखास हृदयात नम्रता आणि भक्ती असली पाहिजे. गुरुकृपेमुळे आत्माराम म्हणजे आत्मा शांतीचा अनुभव होतो. ही भक्ती म्हणजे मागणी नाही, ती आहे पूर्ण शरणागती. श्लोक आठवा. गुरुचरित्र पठणात पाप नाश पावती, पूर्ण जन्माचे फेरे भक्ता दूर होती. याचा अर्थ आहे, गुरुचरित्र हे जसे वाचाल तसे अहंकार, राग, लोभ, मोह नष्ट होतो. पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही, कारण मन एकदा शुद्ध झालं की पूर्ण जन्माची गरज उरत नाही. गुरुचरित्र वाचन म्हणजे मनोमंथन. श्लोक नववा. अंती ही नामस्मरण तेची गुरुकृपेन, गुरुची अनंत लीला वर्णू न शके. याचा अर्थ आहे, मृत्यूसमयी भगवंताचं नामस्मरण होणं ही मोठी कृपा आहे आणि ती फक्त गुरुच घडवू शकतो. गुरुच्या लीलांचं वर्णन करणे म्हणजे सागर मुठीत पकडण्यासारखं आहे, अशक्यच. गुरुचं आपल्या अंतर्मनात नाम रुजवतो. श्लोक 10वा. ज्ञानेश्वरीस प्रणाम, समर्थांचे वचन, गुरुचरित्राचा पाया अनुभविता सत्य ठावे.
याचा अर्थ आहे, जसं ज्ञानेश्वरी किंवा समर्थ रामदासांच्या वचनांना अमूल्य मानलं जातं, तसंच गुरुचरित्राचं महत्त्व आहे. हे वाचून नाही, अनुभवून समजतं. हे फक्त पठण नाही, हे आहे प्रवेश आत्मिक अनुभूतीत. श्लोक 11. तुका म्हणे माझा गुरु नृसिंह सरस्वती, त्याच्या कृपेने लाभो आत्मसाक्षात्कार प्रति. येथे संत तुकाराम म्हणतात की माझ्या गुरूंमुळेच मला आत्म्याचं खरं रूप समजलं. गुरु म्हणजे डोळे उघडणारी कृपा, त्यांच्याशिवाय सत्य दिसत नाही. येथे तुकोबांनी सांगितले, गुरु म्हणजे साक्षात्कार देणारा दीप. श्लोक 12. पुस्तक नाही हेची अनुभवाचा ग्रंथ, वाचोनी अंतरी ठेवावा. या श्लोकाचा अर्थ आहे, गुरुचरित्र फक्त कथा नाहीत, त्या आहेत अनुभवातून उतरलेल्या सत्याच्या ओळी. त्याला अंतःकरणात स्थान दिलं तर ईश्वर दर्शन होणे हे निश्चितच आहे. हे ग्रंथ पठ नाही तर समज करावा लागतं, श्रद्धेने, अनुभवाने. धन्यवाद. प्रिय भक्तांनो, गुरुचरित्र सारामृत हे फक्त ग्रंथ नाही, हे आहे जीवन घडवणारी गंगा. अध्याय 1 आपल्याला सांगतो, गुरुशिवाय मोक्ष नाही, गुरुशिवाय ज्ञान नाही आणि गुरुशिवाय आत्मा जागृत होत नाही. प्रत्येक श्लोक हे एक प्रकाशबिंदू आहे, जो आपल्याला अंधारातून सत्याकडे नेतो. जर हे शब्द तुमच्या हृदयाला स्पर्शून गेले असतील तर दररोज फक्त एक श्लोक आणि थोडीशी श्रद्धा हे जीवन बदलायला पुरेसे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो, असेच छान छान व्हिडिओ पाहायचे असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. जय जय स्वामी समर्थ. भेटूया परत एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये.